नमस्कार मंडळी, जेवण झालं का? मेजवानी आपली झालेली आहे, परंतु त्याच्यानंतर आपण आता वैचारिक मेजवानीकडे वळणार आहोत. आणि आपल्याकडे बरोबर आज महाराष्ट्रातले 4 नामवंत व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याशी आपल्याला संवाद साधून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मला एक गोष्ट इथे सर्व मुलं आणि मुलींना सांगावीशी वाटते, ती म्हणजे की आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे या गोष्टी सतत सांगितल्या जातात, पण आम्ही लहानपणी मराठी शाळेमध्ये होतो त्यावेळेसच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि त्या खूपच छान होत्या. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, या योगे चातुर्य येते मनुजा फार, असं आम्हाला आमचे पंतोजी शिकवायचे. आणि इथे देशाटन केलेले पंडित आपापल्या क्षेत्रातले असे व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहेत आणि सभेत संचार तर तुमचा झालेलाच आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमाची सुरुवात तशाच पद्धतीने करतो आहोत. माझ्यासोबत स्नेहल दामले मॅडमसुद्धा आहेत आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना लक्ष्मीची पावले हे का नाव दिलं असेल हे सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण हे सर्व मान्यवर आज आपल्यासमोर आहेत. हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष्मीची पावलं त्यांच्या घरापर्यंत येतील असं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी, त्यांच्या सगळ्या कामासाठी आपण सगळेजण टाळ्या वाजवून एक दाद देऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. माने साहेब आहेत, हनुमंतराव गायकवाड आहेत, रामशेठ ठाकूर आहेत आणि आपले साताराचे कुपर साहेब आहेत, फारुख कुपर साहेब. आणि आपण कार्यक्रमाची सुरुवातच मी सर्वप्रथम कुपर साहेबांना प्रश्न विचारतो, कारण सातारकर असल्यामुळे त्यांना पहिला मान द्यावासा वाटतो. एक तरुण मुलगा शिक्षणासाठी इंग्लंडला जातो आणि इंग्लंडमध्ये आपण न राहता साताऱ्याला आपलं घर बनवतो आणि साताऱ्यामध्ये 20 माणसांच्या जोरावर सुरू केलेला कारखाना आज 4000 कर्मचाऱ्यांपर्यंत नेतो. ते कुपर साहेब आपल्यासमोर आहेत. सर, तुमचा तो सगळा प्रवास मुलांना समजून घ्यायला आवडेल. नमस्कार. हो, सगळ्याला त्यांनी विचारलं तुम्ही जेवलं की नाही, तुम्ही लोक हो म्हणलं. आम्हाला नाही विचारलं जेवलं की नाही. तुम्ही आम्हाला वेळेवर बोलवलं, मग आम्ही न जेवता इथं उपस्थित राहिलो आणि आपलं गायकवाड साहेब ट्रॅफिकमध्ये अडकलो, तर आम्ही उपाशी पोहोचतो वर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. मी हा कॉलेजचं माझं विद्यार्थी आहे. माझं आजोबा कर्मवीर एका कंपनीत काम करत होता. कर्मवीर भाऊराव पाटील आमचं नांगर विकायचं. त्या काळपासून आमचा संबंध आहे. तर आम्हाला बोलवलं तर आम्हाला नेहमी बरं वाटतं इथे यायला. व आता काय प्रश्न विचारायचा आम्हाला? आमचं वय झालं उद्या 80, तुम्ही तरुण आहे. प्रश्न सर असा मला 80 वय झाल्यानंतर लोक म्हणतात बाबा थकलं. आता बाबा काय बोलणार? नाही, तुम्ही हेच सांगा की तुम्ही परदेशात शिकून आलात आणि तुम्ही इथे स्वतःचा उद्योग उभा केलात. आता खूप मोठ्या प्रमाणात परदेशात जाण्याची तरुणांमध्ये ओढ निर्माण झालेली आहे. परदेश आणि देश, आमचा देश परदेशपेक्षा पुढे आहे. इंग्लंडचं पंतप्रधान कोण होतं? भारतीय ना? कोण नाव काय त्यांचं? हां, आपला इंग्लंड प्राईम मिनिस्टर कोण होता? सोनाक. हां, आता कॅनडामध्ये प्राईम मिनिस्टर कोण आहेत? एक लेडी आहे. तर आमचा देश पुढं आहे, आमचा देश आघाडी आहे. आमच्या देशाचं संस्कृती परंपरा कुठेही तुम्हाला मिळणार नाही. परदेशमध्ये शिस्त आणि डिसिप्लिन जास्त आहे. आमच्याकडे संस्कृती जास्त आहे. परदेशमध्ये IT म्हणा की टेक्नॉलॉजी म्हणा ते पुरं आहे आणि आम्हाला थोडंसं ते कमी पडतं. म्हणून आम्ही तिथे जाऊन शिकू शकतो. पण इथे आल्यानंतर आमचा देश ते माहिती घेऊन आम्ही प्रगती करतो. आमच्या देशामध्ये एकच अडचण आहे की गरिबांची संख्या जास्त आहे आणि त्या लोकांचं करता कसं पुढं आणायचं तो एक मोठा प्रश्न आहे. कुठल्याही पार्टी येऊ द्या, तो ते मोठा प्रश्न आहे. शेती म्हणा, उद्योग म्हणा, काय म्हणा. पण आता मी काय 56 वर्ष काम करतो आणि जे आम्हाला माणसं इथे मिळतं
ते कुठेही मिळणार नाही तुम्हाला. माझं निम्म प्रोडक्शन एक्सपोर्टला जातं आणि अमेरिका, इंग्लंड, युरोप, चायनाला सुद्धा जातं. हे का जातं? आमचं स्थानिक माणसाच्या हातात कला आहे आणि ते कलाचं मागणी आहे म्हणून पुढे जातो. तर सातारा म्हणा, कुठे असं ह्या विभागात म्हणा, माणसं आहे पण त्या लोकांना संधी मिळत नाही. आमच्या फॅक्टरीत 4000 माणसं आहे. पूर्वी आम्ही 20 माणसावर सुरू केलं होतं. मी ॲक्च्युअल BSc ॲग्री आहे आणि माझं स्वप्नातच नव्हतं की एवढं मी प्रगती करू शकेल. पण शासनाचं सोयी सुविधा आणि लोकांनी जे पाठिंबा दिला ते आम्ही पुढं आलेलं आहे. आता मी पहिलं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे की ट्रॅक्टर बनवणार आहे. ट्रॅक्टर बनवलं आणि तसंच पहिलं पारसी आहे की ट्रॅक्टर बनवलं. पण कोणी बनवलं ते इथलं आमच्या स्थानिक माणसांनी बनवलं. आम्ही आयडिया काढला. तर परदेशमध्ये तुम्ही थोडा वेळ जाऊ शकता कारण की त्याचं टेक्नॉलॉजी आहे. पण खरं मला जे आमच्या देशाचे वाव आहे तिथे नाही. आणि जे लोक त्याचा फायदा घेईल, शासनाचा फायदा घेईल, तर तुम्ही खूप प्रगती करू शकता. आणि तिथे राहून ते प्रगती होणार नाही. एक म्हण आहे ना की अ मॅन मे लिव्ह इंडिया बट इंडिया डज नॉट लिव्ह द मॅन. बोला, असं दुसरा काय प्रश्न विचारायचा मला? तुमच्याकडे परत येऊ. त्याच्या आधी हनुमंतराव गायकवाडांना, माननीय हनुमंतराव गायकवाड आज आपल्यासोबत आहेत. माने सरांना. आणि मी इथंच कॉलेजचं विद्यार्थी होतं आणि त्यावेळेला प्री डिग्री सायन्स होतं. आणि मला वाटतं फर्स्ट कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं पहिले ग्रुप होतं त्यावेळेला. तो पण फार बरं वाटलं इथं कॉलेजमध्ये येऊन आणि अजूनही मला बरं वाटतं इथं यायला. आणखीन काही वर्षांनी तुमच्यातलं एक जण येऊन जेव्हा अशीच इथे मुलाखत देईल ना, तेव्हा हे वर्तुळ आणखीन एकदा या कॉलेजचं आणि शिक्षण संस्थेचं म्हणून पूर्ण होईल. त्यामुळे या सगळ्या दृष्टीने या मुलाखतींकडे आणि या मुलाखत देणाऱ्या या महनीय व्यक्तींकडे आपण सगळे बघूया. त्यातली तितकीच प्रेरणादायक व्यक्ती आपल्यासोबत आहे माने सरांच्या रूपाने. माने सर, तुमचाही प्रवास खडतर म्हणावा असा आहे आणि आज एका खूप मोठ्या इंडस्ट्रीचे नोकरदार आणि व्यावसायिक अशी दोन्ही रूपं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवली. आणि सरांच्या प्रवासामध्ये सर अधिक व्यवस्थित सांगू शकतील. पण विपरीत परिस्थिती म्हणजे किती विपरीत परिस्थिती याचं वेगळ्या अर्थाने उदाहरण म्हणून सरांच्या आयुष्याकडे बघता येईल. पण त्यातून आज तुम्ही स्वतःची एक इंडस्ट्री उभारली आहे. कोट्यावधीची तुमची उलाढाल आहे आणि थर्माकोल मॅन म्हणून तुम्हाला सगळीकडे ओळखलं जातं. तर रामदास माने जेव्हा कुणीच नव्हते आणि आज द रामदास माने इथपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्यातला महत्त्वाच्या टप्प्यांविषयी आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? नमस्कार. प्रश्न अतिशय सुंदर विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो. आमच्या दळवी साहेबांना वाटतंय या संस्थेतली मुलं सगळी उद्योजक व्हावीत आणि म्हणून चंद्रकांत दळवी साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी माझ्यासारख्या, गायकवाड साहेबांसारख्या आणि फारुख साहेबांसारख्या माणसाला उद्योजकांना इथं बोलवलं. उद्योजक होणं अतिशय सोपं काम आहे. एक छोटंसं उदाहरण देतो, त्याच्यानं तुमच्या लक्षात येईल. नॉर्मली 90% मुलं जे आहेत ते IAS होतात, डॉक्टर होतात, म्हणजे UPSCची एक्झाम देतात. 70 ते 90 ही जी मुलं आहेत बँकेमध्ये ऑफिसर होतात, जनरल मॅनेजर होतात किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये साधारणतः CEO किंवा एखाद्या कंपनी CEO वगैरे होतात. 40 ते 50ची जी मुलं आहेत तर ती साधारणतः क्लेरिकल लाईनमध्ये किंवा तत्सम योग्यतेची बनतात आणि 30 ते 40% जी मुलं आहेत ते उद्योजक बनतात. आणि जे शाळेत नापास होतात ते एकतर गुंड बनतात नाहीतर पुढारी बनतात. काही चांगली माणसं पुढारी आहेत, तो भाग सोडून द्या. पण तुम्ही जर ॲव्हरेज काढलं तर 30 ते 40% माणसं जे आहेत ते पुढारी बनतात. आणि जे शाळेतच जात नाहीत ते महाराज बनतात आणि ही सगळी मंडळी त्या महाराजाच्या पाया पडायला जातात. आता आमच्या दळवी साहेबांना आणि देशमुख साहेबांना का वाटतं
की बाबा आमच्या संस्थेतली मुलांनी सगळ्यांनी उद्योजक व्हावं, कारण उद्योजक होणं अतिशय सोपं काम आहे. उद्योजकाला फक्त कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि तुमची जिद्द असली पाहिजे. उद्योजकाला कुठलाही क्रायटेरिया लागत नाही. आणि अगदी साधं सोपं सांगायचं म्हटलं तरी आता आमचे इथं बाजूला कुपरचे मालक बसलेले आहेत, तिकडं आमच्या BVGचे गायकवाड साहेब बसलेले आहेत. शिक्षण निश्चितच माणसाला पुढच्या पायरीपर्यंत घेऊन जातं, पण आमचे धीरूभाई अंबानी 5वी 6वीच होते, आज जगभर त्यांचं साम्राज्य आहे. म्हणजे शिक्षणाचा आणि उद्योजकाचा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे 40% जो माणूस आहे तो उद्योजक बनू शकतो. याच्या बाबतीत मी स्टॅम्पवरती लिहून देतो, फक्त तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे. आता मॅडमने जो प्रश्न विचारलेला आहे की बाबा तुमचा हा खडतर प्रवास कसा झाला, अतिशय संक्षिप्तमध्ये सांगतो की माझं गाव लोधवडं आमच्या दळवी साहेबांच्या म्हणजे प्रभाकर देशमुखाचं माझं गाव एकच. दळवी साहेबांच्या गावापासून साधारणतः 30 किलोमीटर लांब आहे. दळवी साहेबचं गाव जरा देखणं आहे, कारण ते ज्यावेळी आराराबाचे PS होते त्यावेळी त्यांचं गाव देखणं केलं. आणि नेहमीच एखादा माणूस चांगलं काम करतो त्यावेळी आम्ही पण त्याचं अनुकरण करतो. आमचंही गाव आमच्या देशमुख साहेबांच्या मदतीनं आमचंही गाव देखणं करायचा प्रयत्न केला. आमचा उद्देश त्यावेळी एकच होता की बाबा 25 लाखाचं बक्षीस आमच्या गावाला मिळावं. आणि त्याच्या दिवसानं दळवी साहेबांनी त्या गावात काय काय केलं तर त्या पद्धतीनं आम्ही पण त्यांचं अनुकरण, आमच्या गावाला 25 लाखाचं बक्षीस मिळालं. आता दळवी साहेबांच्या गावापासून साधारण 30 किलोमीटर लांब असणारं छोटंसं खेडेगाव. आणि इथं त्यावेळी आमच्या आजोबांनी जे बांधलेलं मातीचं घर होतं तर ते पडलं, कारण तिथं एकच टाईम जेवायची भ्रांत, कारण कोणाला 20 गुंठे शेती, कोणाला 15 गुंठे, ते पावसाळा कोरडवाहू शेतकरी. आणि माझ्या वडिलांनी एक शेतात कोप बांधली, जिथं गोंदवलं ते नरवणं जो डांबेटिंबीचा डोंगर आहे गावापासून 7 किलोमीटर लांब, तिथं माझ्या वडिलांनी एक कोप बांधली, गवताची कोप, त्याला आपण झोपडी म्हणूया. आणि याच्यामध्ये मी 4.5 वर्षाचा तिथं गेलो. आता त्याच्यानंतर ज्यावेळी उन्हाचा रख होता आणि ज्यावेळी आमची आई ढेकळं फोडत होती त्यावेळी मी आईला म्हटलं, आई तुझ्याबरोबर मला ढेकळं नाही पडत, मला शाळेत जायचं आहे. वडील म्हणले, अरे तुला लांडग्यानं का, तू काय मामलेदार होणार आहेस का? आणि आमच्या खेडेगावाला सगळ्यात मोठी पोस्ट मामलेदाराची, तू काय मामलेदार होणार आहे का? मी म्हटलं मामलेदार नसलं पण मला शाळेत जायचं आहे. आणि त्या काळामध्ये 4.5-5 वर्षाचा असल्यापासून मला 3री पर्यंत माझी आई बोटाला धरून डोंगरदऱ्याचा रस्ता, कडे कुपारीचा रस्ता, आमच्याकडे खूप लांडगे आहेत. आणि एखादं जर समजा त्या लांडग्याला शेळी मेंढीची शिकार जर नाही मिळाली तर ती लांडगे काय करायचे, लहान मुलावर झडप मारायचे आणि लहान मुलाला खाऊन टाकायचे. अशी खडतर परिस्थितीमध्ये माझं 1ली ते 7वीचं शिक्षण झालं. 7वी झाली त्यावेळी माझं फार मोठा दुष्काळ पडलेला होता, 72चा दुष्काळ. आणि महाराष्ट्र शासनानं म्हणजे हाहाकार माजला होता, पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती, हाहाकार माजलेला होता. आणि त्या पिरियडमध्ये महाराष्ट्र शासनाने आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दुष्काळी कामं चालू केली होती, रोजगार हमीची कामं चालू केली होती. आणि त्यावेळी वडील म्हणले, आता खाण्यापिण्याचं वांदा आहे, आता शाळेचं काय घेऊन बसला, आमच्याबरोबर कामाला चल. मी म्हटलं नाही नाही, मला शाळा शिकायची आहे, मी शिकतो. त्यावेळी मुल्लासाहेब म्हणून त्या आमच्या लोधोड्याला इरिगेशन टँकचं काम, रोजगार हमीचं काम चालू झालं. मी त्या मुल्लासाहेबांना म्हटलं, साहेब मला शाळा शिकायच्या वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. मुल्लासाहेब म्हणले, अरे तू खूप लहान आहे, तुला नाही कामाला घेता येणार, तुझं वय किती? मी म्हटलं साहेब 13 वर्ष. तर म्हणले नाही तुला घेता. त्यावेळी भारत सरकार नुकताच बालमजूर कायदा पारित केलेला होता, त्यामुळं लहान मुलाला कामाला घेत नव्हते. मी त्यांच्यापाशी डसा रडलो, साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत, मोठं मान जेवढं काम करतं तेवढं मी काम करून दाखवेन. त्यांनी माझी परीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी एक ब्रासचं काम, ते 10x10चा खड्डा खोदायचा, तो खोदायचा ते आणि 200 मीटर अंतरावर ते मुरुम नेऊन टाकायचा. त्यांच्या परीक्षेला मी उतरलो. अगदी 1.5 तासामध्ये मी जवळजवळ 90% काम केलं. मी घामानं ओलाचिंब झालो आणि त्यावेळी फावडाय मुरमावरनं पळायला लागलं. मला वाटलं आता फावडं मुरमावर पळते, मला काय आता हे कामाला घेणार नाहीत. मी म्हटलं साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. आणि ते फावडं त्या खड्ड्यात आपटलं. मुल्ला साहेबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला, म्हणले बाळा तू माझ्या परीक्षेत पास झाला. पाटील म्हणून तिथं सुपर त्यांना सांगितलं, ह्याला शनिवार रविवार, दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी असं तुम्ही त्याला कामाला घ्या. आणि त्या मुल्ला साहेबांनी मला त्या रोजगार हमीचं काम दिलं, म्हणून 10वीपर्यंत शिक्षण झालं. आणि 10वी झाल्यानंतर आम्हाला खेडेगावाला काहीच माहीत नव्हतं. आज इथं एवढं मोठं वैभव, इथं हे अरेंजमेंट केलेलं आहे, शोध मराठी मनाचा. आमच्या काळात तसं काहीच नव्हतं. दळवी साहेब तुम्ही जर त्या काळामध्ये जर आमच्याकडं लोधवड्याला किंवा आमच्या आजूबाजूला जर असा कार्यक्रम ठेवला असता, आज मी धीरूभाई अंबानीपेक्षा कमी नसतो राहिलो. पण काय का असं ना की बाबा आम्हाला आता तरी कमीत कमी असा कार्यक्रम बघायला मिळाला. आणि त्या पिरियडमध्ये मला माहीत नव्हतं. आमच्या गावचे एक जनार्दन लाड, आम्ही त्यांच्याकडे गायडन्स घ्यायला गेलो. त्यांना म्हटलं बा आमचं 10वी झालं तर करायचं काय पुढं? तर त्यांनी मला विचारलं तुम्हाला काय आवडतं? म्हणलं मला शाळेत शिपायाची नोकरी आवडते.
ते शाळेत शिपायाची नोकरी म्हणजे आमच्या लोधवडे गावात 7वीपर्यंत शाळा होती. 1ली ते 5वी एका शिक्षकाकडं आणि 6वी 7वी 8वी 6वी 7वी असं एका शिक्षकाकडं. याला म्हणलं शिपाईचं काम चांगलं आहे, मास्तर व्हायचं म्हणलं तर अभ्यास करावा लागतो. त्यापेक्षा आपलं शिपाईचं काम चांगलं आहे. 1 तास झाला की 1 ठोका द्यायचा, 2 तास झाले की 2 ठोके द्यायचे, असं ते घंटा वाजवायचं काम म्हणलं साधं सोपं काम आहे. आणि अशा ह्याच्यातनं की ते म्हटले जिल्हा परिषद शिवचं ऑफिस आहे जिल्हा परिषद, आणि शिव साहेबांना ती शिपाईची नोकरी द्यायचा अधिकार असतो. आता त्याच्यानंतर म्हणलं बघा सातारला जायचं त्या लोधाडवनं त्यावेळी 7 रुपये खर्च यायचा. लगा शिवसाहेबांनी जर शिपाईचं काम जर नाही दिलं तर माझे फुकट 7 रुपये वाया जातील, मला अजून एखादी आयडिया सांग. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्या गावात पुढच्या 5-6 वर्षात लाईट येणार आहे आणि बटन दाबले की लाईट लागते. मला त्यावेळी खेडेगावाला कौतुक वाटलं. त्यावेळी आमच्याकडे चिमण्या दिवे कंदील असं असायचं. बटन दाबली की लाईट लागते याचं मला फार कुतूहल वाटलं. का ते मी म्हटलं हा काय अल्लाउद्दीनचा दिवा आहे बाबा, कारण आम्ही ते शाळेत वाचायचो. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं दुसरं ऑप्शन झालं. मी त्यावेळी पहिलं ठरल्याप्रमाणे इंटरव्ह्यू आमच्या जिल्हा परिषद ऑफिस शिवसाहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या दिवशी शिवसाहेब नेमक्या बाहेरच्या दौऱ्यावरती होते. आणि त्याच्यानंतर 5:30 वाजता डेप्युटी शिवसाहेबांनी त्यांच्याकडे अर्ज दिला की मला शिपाईची नोकरी पाहिजे. त्या डेप्युटी शिवसाहेबांनी तर ठेवा तो अर्ज म्हणून सांगितला. आज खरोखर तुम्हाला सांगतो डेप्युटी साहेबांनी तो अर्ज ठेवून घेतला. त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, पण शोध मराठी मानाचा यांनी दळवी साहेबांनी देशमुख साहेबांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाला बोलवलं, त्याचा विशेष आनंद वाटतो. आणि ठरल्याप्रमाणे माझं ITIला मी प्रवेश घेतला. रात्रपाळीला कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करून मी 2 वर्ष ITI केलेली आहे. मी ITIला पहिला आलेलो आहे आणि महिंद्रा सेंटरला अप्रेंटिस म्हणून वायरमनचं सुरुवात केली. अशा पद्धतीचा जो प्रवास आहे. आणि आज मगाशी मॅडमनी म्हात्रे जो प्रश्न विचारला, मला कोण थर्माकोल मॅन म्हणतं, कोण टॉयलेट मॅन म्हणतं, कोण सेल्फमेड मॅन म्हणतं. आणि आज जो मला माहीत आहे वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळं एवढंच होता. एका शेवटच्या मिनिटात सांगतो, मला परत दुसरा प्रश्न विचारला का नाही हे मला माहीत नाही आहे. आज भारतामध्ये मद्रासपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं 90% थर्माकोल माझ्या मशीनमधनं बनतं. तुमच्या घरात जे थर्माकोल आलेलं आहे एक तर रामदास मानेचं आहे किंवा रामदास मानेच्या मशीनमधनं तयार झालेलं आहे. एवढंच नाही तर बाहेरच्या 45 देशामध्ये श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा, दुबई, रासलखैमा, फुजेरा, शारजा, इराण, इराक, सुदान, जर्मनी एवढ्या देशामध्ये 352 प्रकल्प निर्मित केले. मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. आणि जगातलं सर्वात मोठं थर्माकोलचं मशीन बनवलं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. मला वाटतं पुढचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देईन. थँक्यू. रामदास माने साहेबांचा जो एकूणच प्रवास आहे तो त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. कारण जो प्रत्यक्ष तो काळ जगलेला असतो त्याच्या शब्दांमध्ये ताकद असते, आणि ती शब्दांची ताकद काय असते ते त्यांच्या कर्तृत्वाचा सगळा आढावा त्यांनी आज आपल्यासमोर घेतलेला आहे. मी आता रामशेठ ठाकूर सरांकडे जातो. रामशेठ ठाकूरांच्या नावामध्ये शेट आहे. तुम्हाला फार कमी लोक असे दिसतील की ज्यांच्या नावामध्ये शेट आहे. या महाराष्ट्राने असे एक शेट बघितले, जगन्नाथ शंकर शेट. त्यांनी आधुनिक मुंबईचा पाया रचला, आणि नवी मुंबई आधुनिक होताना ज्यांनी पाहिलं ते शेट आहेत रामशेठ ठाकूर. तर रामशेठ ठाकूरांचा प्रवाससुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. एका आगरी कुटुंबात जन्मलेले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला घडवत एक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होणारे रामशेठ ठाकूर आहेत. आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की हल्लीच्या काळामध्ये सत्तेची खुर्ची कोणाला सोडता येत नाही आहे, परंतु रामशेठ ठाकूर एक असे आहेत की ज्यांनी सत्तेची खुर्ची सोडून ते 100% समाजकारणामध्ये सध्या काम करताना दिसत आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणात फिलॉन्थ्रॉफी, खूप मोठ्या प्रमाणात अधिक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत करणारे रामशेठ ठाकूर आहेत. त्यामुळे तरुण मुलांनी अशा माणसाला बघितलं पाहिजे की त्यांनी लक्ष्मीची पावलं जी त्यांच्या घरी आली, ती लक्ष्मीची पावलं ज्यांच्या घरात लक्ष्मी नाही तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेला आहे. सर, तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पहिल्यांदा मी जागतिक मराठी परिषद आणि रेर शिक्षण संस्था यांची अकादमी आणि रेर शिक्षण संस्था यांचं आभारी आहे, कारण त्यांनी हे 20वे जागतिक मराठी संमेलन आज इथं भरवलेलं आहे. आणि त्याच्याकरता आमचं मनोगत व्यक्त करण्याकरता आपण आम्हाला संधी दिलेली आहे. खरं तर मराठी मनाचा शोध हा विषय त्यांनी घेतला आहे. मराठी माणूस आता इंग्लंडला गेला, जगाच्या किती देशामध्ये आपलं थर्माकोल आणि त्यांचं उत्पादन पोचवतो आहे. इतका
मोठा झालेला मराठी माणूस किती जरी मोठा झाला, अगदी इंग्लंडचा पंतप्रधान झाला का की जगावरती देश जगामध्ये आपला भारताचा 3रा आणि 4था नंबर आला काय, पण जी मोठी मोठी माणसं झालेली आहेत त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं मन मात्र सगळ्यांचं सारखंच आहे. आणि ते काय मन आहे हे जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करतात, त्याबद्दल पहिल्यांदा या परिषदेला मी धन्यवाद देतो आहे. सर, आता एक गोष्ट अशी आहे, आमचं सर्वांचं बालपण पुन्हा तरुणपण, त्यांचं कार्य हे सर्व जाणून घ्यायची या तरुण मुलांच्या पुढं आम्हाला मांडण्याची संधी दिलीत. ही तरुण मुलं जी आहेत ह्या वयातून आम्ही गेलेलो आहोत. प्रत्येकजण असं लहानपण, तरुणपण, वयस्क आणि मग आपलं म्हातारपण हे सगळ्या याच्यामधून जात असतो. मी सुद्धा ह्यांच्यासारखं लहानपणी अगदी गरीब घराण्यात जन्म घेतला. खरं तर रयत शिक्षण संस्थेचे माझ्यावर फार उपकार आहेत. रयत शिक्षण संस्थेची आमच्या गावामध्ये पनवेल तालुक्यात गव्हाण इथं कर्मवीर अण्णांच्या कृपेनं ND पाटील साहेबांनी तिथं शाळा नेली आणि तिथं शाळेमध्ये गव्हाणमध्ये शाळेमध्ये ती शाळा गेली म्हणून आम्ही हायस्कूल शिकू शकलो. इयत्ता 8वी ते 11वी गव्हाण शाळेमध्ये शिकलो. आता सरांनी सांगितलं हे कॉलेजचं वैभव आपलं कसं आहे आणि अगोदर कसं होतं कॉलेज या बाबतीत, तसंच आहे. प्रत्येक गावामध्ये ज्यावेळा अण्णा पोचले पायपीट करत करत, त्यावेळेला गाववाले जे आहेत ते गाववाले शाळा बांधत होते. संस्थेनं व्यवस्थापन द्यायचं, खोल्या बांधायचं काम गाववाल्यांचं, त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यावेळेला मोलमजुरी करायचं काम, गौंड्याचं काम, आणखीन काय वाहतुकीचं काम हे सगळे गावकरी करत होते. आमच्या गावामध्ये तशाच रीतीनं म्हणजे काही खोल्या, 4 खोल्या, 6 खोल्या. पहिलं तर बघायला गेलात 8वी इयत्तेमध्ये मी शिकायत गेलो त्यावेळेला काही शाळा नव्हती. देवळामध्ये शाळा भरायची. एक बाळाराम शेठ नावाचा माणूस होता, त्याच्या घरात माडीवर आम्हाला 8वी इयत्तेमध्ये शिकायला परवानगी मिळाली. 9वीला गेलो तर त्या माडीच्या बाजूला एक पडवी होती आणि त्या गोबरचा वास यायचा, जे शेण येतं याच्यातलं. तर आम्ही 9वीत ते शिकलो. आणि 10वी इयत्तेला शाळेत जात असताना एक 4 खोल्यांची बिल्डिंग बांधायला भगतसाहेब जनार्दन भगत म्हणून होते, रेबा पाटलांच्या जोडीनं ND पाटलांच्या जोडीनं काम करत होते, तर ते बांधायला सुरुवात केली. मग सर्व गावकऱ्यांच्या मदतीनं त्या 4 खोल्या आमच्या तयार झाल्या. विशेष गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने मी 10वीला गेल्यावर झालं. साताऱ्यातलेच इकडचे शिक्षक आमच्याकडं, आमच्या कोकणात शिक्षक कोण नव्हतं, शिकलेले फारच कमी होते. पश्चिम महाराष्ट्रातलीच मंडळी तिथं सर्व आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांनाही विचारणं पगार तुम्ही म्हणाल तर 4-4, 6-6 महिने मिळत नव्हता. दुकानावरनं उधार साहित्य आणायचं, कधीतरी पगार मिळाला की ते बिल द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे चाललेलं होतं. पण हे शिक्षक मात्र फार कष्टाळू होते, मेहनती होते. त्याने आमच्यावर चांगले संस्कार घडवले. 10वी झालं, 11वी पास झालो, त्यावेळेस जुनी 11वी होती. SSC जी आहे ती जुनी 11वी. 11वी झालो. आता आम्हाला कॉलेजला जाऊ शकत नव्हतं. त्यावेळेची परिस्थिती आमची कॉलेज शिकणारी नव्हती. आमच्या जिल्ह्यामध्ये पनवेलला त्यावेळेला कॉलेज नव्हतं. 68ला मी मॅट्रिक झालो, कॉलेज नव्हतं. कॉलेज 70 साली आलं. मग एक तर अलिबाग किंवा एक तर पुणा महाड, त्यापेक्षा हे इतके सगळं 220 किलोमीटरचं अंतर टाकून आम्ही सातारला आलो. लेबर स्कीम नावाचे काही थोडे दिवस मी तिथं प्रवेश घेतला अण्णांच्या नेतृत्वाखाली. ही समोरची बिल्डिंग आहे. ह्या बिल्डिंगमध्ये हे साहेब जसे म्हटले ना, पिढीचा वर्ग, तो माझा पिढीचा वर्ग ह्या इथंच भरत होत. या संस्थेमध्ये इतकीच बिल्डिंग होती. छानपैकी SK उनुने, प्राचार्य SK उनुने नावाचे प्राचार्य होते. अतिशय चांगलं प्राचार्य होते. गोरगरिबांना, मुलांना मदत करणारा, कुणाला साबण नाही पैसे द्या, काय अंगावर घ्यायचं असेल तर कपडे द्या. माझ्यावर संस्कार झाले ते रयत शिक्षण संस्थांचे, अण्णांचे, ND पाटलांचे आणि त्या प्राचार्य SK उनुनेंचे. आणि त्यामुळं केवळ मी मग कसा तरी रेटत गेलो, म्हणजे पास झालो. साहेब म्हणतात त्याप्रमाणे माझे मार्क 50-55% असायचे. एकदम खाली नव्हतो, 40-45 नव्हते, पण 50-55% मार्क व्हायचं. आणि त्याच्यातूनच पण मनामध्ये एक इच्छा होती की ज्यावेळा मी इथं 11वी होऊन इथं आलो, त्या सरांनी SB पाटील नावाचे सर होते, त्यांनी घेऊन आलं, चल तुला कॉलेजला मी सातारला येतो. ते त्यांनी सांगितलं म्हणून इथपर्यंत पोचलो. इथं आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकायला सुरुवात केली. अण्णांचे संस्कार आमच्या झाले आणि त्या ह्याच्यातून मी ग्रॅज्युएट झालो. मग ताबडतोब BEd केलं. मनामध्ये एक इच्छा होती. या कॉलेजला आलो त्यावेळेला मला सांगितलं
मला SSCला 75 मार्क होते मॅथ्समध्ये. इथं आलो, प्रवेश मला पाहिजेला आहे. कुठल्या सेक्शनला? आर्ट्सला. अरे का बाबा आर्ट्सला प्रवेश घेतो? सायन्सला जा, 75 मार्क आहे तुला मॅथ्सला. तू कॉमर्सला जा, आर्ट्सला कशाला जातो? मी सांगितलं मला शिक्षक व्हायचं आहे. म्हणजे मी इथं आल्यानंतर मला मनामध्ये शिक्षक व्हायचं आहे हे होतं आणि म्हणून आर्ट्सला प्रवेश घेतलो. ग्रॅज्युएट झालं आणि तोपर्यंत आमच्याकडे BEd कॉलेज झालं होतं. पनवेलमध्ये BEd झालं. VK हायस्कूलला 1 वर्ष शिक्षक नोकरी केली. जरा वाशीला नवीन मुंबई आली, पहिलं सेक्टर 1 तिथं बिल्डिंग तयार होत होत्या. तिथं माचीसची गाडी मिळत नव्हती. माचीस आणायला पिठात चक्कीला वाशी गावात जावं लागत होतं. त्यावेळेला नवी मुंबई जी आहे ना ही सुरू फक्त होत होती आणि त्यावेळेला तिथं आम्ही राहायला गेलो आणि तिथं त्या शाळेमध्ये शिक्षक लागलो. 100 रुपये जास्त पगार मिळायला लागला. पहिल्यांदा 242 मिळत होता. आता 100 वाढले म्हणजे माझी कॉलर जरा आणखी ताट झाली की बस चला 100 रुपये पगार वाढला. याच्या अगोदर इतिहास मी तुम्हाला सांगितलं नाही. हायस्कूलला असतानासुद्धा मी रेल्वेच्या कामावर जात होतो. पनवेल ते उरण रेल्वेचं काम चाललं होतं. मला 1 रुपया मजुरी मिळत, दिवसाला 1 रुपये. ब्लास्टिंग झालं दगड डोक्यावर न्यायचा आणि बाजूला नेऊन टाकायचा. सुट्टी मिळाली की वडिलांचा पडाव होता रेतीचा. समुद्रातील रेती काढायची, माझगाव डॉक मुंबईला आहे तिथे नेऊन खाली करायची. त्यावेळेला त्या लोकांना जेवण बनवायला घरात त्या मच्छीवादी 6-7 माणसं होती ना त्यांचं जेवण बनवलं जात होतं. म्हणजे सुट्टीमध्ये काम करायचं, रेल्वेमध्ये याचं काम करायचं. ही काम करत करत शाळा असो किंवा कॉलेज असो. आमच्या गावात पाणी नव्हतं. नावाखाडी माझं मूळ गाव. आता जे नावाशेवा म्हणताय तुम्ही ते माझं मूळ गाव. मी 6वी-7वीला गेल्यावर खाडी फुटली. बंधारा खाडीचा असतो तो फुटला. शेतीत पाणी घुसला. थोडे बहुत जी शेती आम्हाला होती त्यात पाणी घुसला आणि त्याच्यामुळे शेती पिकण्याशी झाली. मग आता पदावर मी काम करत होतो. तिथून ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतरसुद्धा मात्र सरांना आमच्या तर सर आहेत, शिक्षक आहेत, हायस्कूलचे कॉलेजचे प्राध्यापक आहेत. सर आमची अवस्था काय होती मग चाललं तसं. बिल थकायचं, दूध बिल भरायचं आहे, पाणी बिल भरायचं आहे. आणखीन काय जरी वाशीला गेलो राहिला तरी पण आम्हाला पैसे 20 तारीख झाली म्हणजे 10 तारखेवर खिसा गरम, 20पर्यंत नरम आणि 20च्या नंतर शिक्षक म्हणजे काय होतो तो. अशा प्रकारचं ही पाळी आमच्यावर असायची. आणि सिडकोचा कारभार सुरू झाला. आमच्या नावाखाडीला गव्हाण भागामध्ये सिडकोचं रोड बनवायचं काम. ONGC आली आमच्याकडं, JNPT आली, ONGC आली आणि चिखलाचं बंधाराचं काम सुरू झालं. खाडी फुटली होती, तो बंधारा बनवायचा आमच्या वडिलांचा आजोबांचा पहिल्यापासून काम होतं. तो बांधला नाही तर शेती पाण्याखाली जाणार. मग त्या अधिकारी मला पकडलं. त्यावेळेला तिथं आंदोलन चालू होते. असं मंडप टाकला की त्या मंडपाला कुऱ्हाडी टांगायच्या, कोयते टांगायचे. सिडको आली तर हाकलून द्यायचं. भूसंपादनाला विरोध. जमीन बचाव समिती नावाची दिबा पाटलांनी एक समिती स्थापन केली होती. आणि हे शिक्षक मला तिथं आले, सर सिडकोचे ऑफिसर चला तुमच्या गावाला जायचं आहे. अरे मला का नाही येत आहे तुम्ही गावाला, मी तर शिक्षक आहे. म्हणजे नाही असं असं काम करतं आहे, आम्हाला कोणी उभं राहायला जागा देत नाही. मी माझ्या घरामध्ये त्यांना एक खोली दिली ऑफिस काढायला गव्हाणला. म्हणजे त्यावेळेला माझ्यावर मोर्चा आला, अरे हे काय चाललं आहे, आमचा विरोध आहे आणि तुम्ही खोली देता. पण माझं मत त्यावेळेला होतं विकास येतोय, विकास घ्यायला पाहिजे, विकासात आपण सहभागी व्हायला पाहिजे. यांचा उल्लेख करताना मी नाना शंकरशेठ आणि रामशेठ ठाकूर याची तुलना यासाठीच केली होती की भारतामध्ये पहिली रेल्वे जी आली त्या रेल्वेचं कार्यालय स्थापन करण्यासाठी जागा नव्हती, तर ते जगन्नाथ शंकरशेठ यांच्या घरामध्ये रेल्वेची स्थापना झाली होती. आणि सिडकोच्या पहिलं कार्यालय रामशेठ ठाकूर यांच्या घरात स्थापना झालेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा सामाजिक संदर्भ आहे. आपल्याला राजकारणी म्हणून वाटत असतात, उद्योजक म्हणून वाटत असतात, परंतु त्यांचं जे सामाजिक क्षेत्रातलं योगदान असतं प्रगतीमध्ये ते योगदानसुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या मुलाखतीचा सगळ्यात मोठा उपयोग त्यासाठी झालेला असं मी समजू शकतो. मला वाटते थोडंसं मला सांगावं असं वाटेल की आज रामशेठ नावानं तुम्ही माझा उल्लेख करताय. मी शेठ जरूर झालो. ज्यावेळेस शिक्षक झालो त्यावेळेस पगार 242 होता हेही सांगितलं. आज माझे अनेक बंगले आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो. म्हणजे काय त्यावर माझं काय भावभिक हात नाही. माझे अनेक बंगले आहेत, अनेक घरं आहेत, जमीन घेतलं आहे, गाडी घोडे आहेत. साहेबांच्या इतका मोठा नव्हे पण छोटा मोठा उद्योजक आहे.
800,000 कोटी माझ्या कंपनीचं टर्नओव्हर वर्षाला आहे. आणि मला फक्त आता काय झालेलं आहे, मी आता कामावर जात नाही, पोरांवर टाकून दिलं आहे. पण त्यांना त्याच्यामध्ये 30% मी आणि मिसेस 20% आम्ही शेअर होल्डर आहोत. त्याचे पैसे आम्हाला मिळतात. मी जे इथे देणग्या देतो ना, ते मी मुलांना सांगून टाकलं आहे, बाबा रे माझी प्रॉपर्टी तुम्हाला, पण जे काय मला पैसे मिळतील ते मी सोशल सर्व्हिसला या कामांकरता खर्च करणार अशा पद्धतीने सांगितलं. मी पहिली खोली शिडकोन आम्हाला हायर परचेसला दिली. हायर परचेसनं खोली घेतली 21,000ला. किती किंमत होती? 21,000, 22,000, 21,000 वरती काहीतरी. त्यातले 4,000 माझे आणि 17,000 कर्ज शिडकोचं हायर परचेस. ती खोली मी अजून ठेवली. माझ्या खोल्या, बंगल्या, गाड्या, घोड्या भरपूर घेतल्या. तर ती खोली मी अजून जपून ठेवलेली आहे. 4,000 भरून 17,000 कर्ज घेणारा मी माणूस आहे. आता मी कर्ज घेतो 10 कोटी, 40 कोटी, 50 कोटी असं कर्ज घेतो. पण त्यावेळेचं माझी अवस्था होती अशी होती. असा मी उद्योजक झालो. पुढं तुम्ही म्हणाल माझी इतिहास जरा थोडं जास्त लांबतं आहे, मी जरा थांबतो पाहिजे तर चला. रुपयासुद्धा ज्या काळामध्ये महाग होता अशा काळापासून ते आता कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारी ही सगळी माणसं, यांचा प्रवास नक्की आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी असाच आहे. आपण काय घेतोय हे खूप अवलंबून आहे. कधी एकेकाळी, आता आपल्या समोर व्यासपीठावरती माननीय हणमंतराव गायकवाड सर आहेत, कधीतरी तुम्ही असे कॉलेजच्या दिवसांमध्ये विद्यार्थी दशेमध्ये असे बसलेले असाल. भारतातला सगळ्यात मोठा नोकरी तयार करणारा ग्रुप म्हणून आपण भारत विकास ग्रुपला बघतो. सगळ्यात मोठ्या तरुणांसाठी सगळ्यात मोठ्या चांगल्या संधी, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्या कामाला एकेकाळी थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जायचं, स्वच्छतेचं काम आज आपणही खूप चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघत नाही, त्याला दर्जा देणं, त्याला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय मोठं काम कळत नकळत हणमंतराव गायकवाड सरांकडनं झालेलं आहे. BVGच्या माध्यमातून भारतातल्या संसदेपासून, राष्ट्रपती भवनापासून, भारतातली अनेक मोठी संवेदनशील स्थळं, मग त्यामध्ये मंदिरं आहेत, वेगवेगळ्या वास्तू आहेत, ते अगदी अलीकडे राम मंदिरापर्यंत, या सगळ्याच्या स्वच्छतेची आणि त्या देखभालीची जबाबदारी ही BVGकडे आहे. आणि ही व्यक्ती आपल्या मातीतली, आपल्या सातारची आणि आपल्यासारखीच अनेक कष्टांमधनं आणि विपरीत परिस्थितीतनं मोठी झालेली, हे सगळं सांभाळून पुन्हा आपल्यासमोर एक यशस्वी उद्योजक म्हणून येऊन बसते ना, तेव्हा तो त्यांच्यापेक्षा आपल्यासाठी जास्त अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो. सर, आमच्या या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणाला तुमच्या सगळ्या प्रवासाची जर एक जोड मिळाली तर या मुलांना खूप काही घेऊन जाता येईल आजच्या या लक्ष्मीची पावलेमधनं. 1,00,000 घरांपर्यंत लक्ष्मीची पावलं यांच्या माध्यमातून जातात, कारण यांनी 1,00,000 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातला गेल्या वर्षी मराठी 75,000 समाजातला सगळ्यात मोठा माणूस आहे इतक्या मोठ्या नोकऱ्या देणारा. आणि दरवर्षी हा आकडा वाढत जातो. जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्थेचे मनापासून आभार. आदरणीय उल्हासदादा आलेत, चंद्रकांत दळवी साहेब, विकास देशमुखजी, रामशेठ ठाकूर, कुपर साहेब, रामदास माने साहेब, मुलाखती घेणारे कवी नायगावकर आहेत, माझी पत्नी वैशाली आली आहे. BVGची सुरुवात प्रथमतः रयत शिक्षण संस्थेचे कृतज्ञता मानतो की माझे आजोबा कमवा शिकामध्ये रयतमध्ये शिकलेत. आमचं गाव रहमतपूर आहे. माझी आई D.Edला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकली आहे आणि शिक्षणामुळं प्रगती झाली. मी पण सुरुवातीला 6वीपर्यंत सातारला शिकलो. शहाराम मंदिरात शनिवार पेठेत राहायचो आणि घरभाडे आणि मालक यांचा वाद, त्याच्यामुळे घरात लाईट नव्हती. लाईट असलेला माणूस त्या काळात श्रीमंत वाटायचा. 4थीला स्कॉलरशिप मिळाली. वडील पुण्याला घेऊन गेले, रमणबागेत घातलं आणि शाळेत जायला 1 रुपया नसायचा. वडिलांनी कोर्टात होते, क्लार्कची परीक्षा देऊन अकाउंट्स ऑफिसर झाले आणि मुंबईला बदली झाली. रोज पहाटे 4ला उठायचे, मुंबईला जायचे, रात्री 12ला यायचे. तेव्हा आजारी पडायला लागले. आजारी पडलं की मग कधीकधी आईचं कानातलं आई द्यायची आणि 200 रुपये घेऊन ये म्हणायची, गाण टाकून सोनाराकडं. 1-2दा मंगळसूत्र पण दिलं 500 रुपयासाठी. मनावरती खूप आघात व्हायचे की असं का होतं. छत्रपती शिवाजी 4थीत असल्यापासून आदर्श होतेच, पण 8वीत असल्यापासून स्वामी विवेकानंद आदर्श झाले. 10वीला 88% मार्क पडले आणि आई त्यावेळेला शिक्षिकेची नोकरी लागली होती आईला. आईने विचारलं की काय करू, तर म्हणले डिप्लोमाला ह्याला ॲडमिशन घ्या,
मग मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि दुर्दैवानं सेकंड इयरला वडिलांचं निधन झालं. ते 45 वर्षाचे होते, मी 18 वर्षाचा होतो. त्यांची अपेक्षा होती की मी IAS ऑफिसर व्हावं. आईला म्हटलं मला IAS व्हायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबादला मिळत होतं आणि आई म्हटली पुण्याबाहेर जाऊ नको. आजी आजोबा पुण्यात राहायला आले रहिमतपूरवरनं. आम्ही 10x10च्या खोलीत राहत होतो. मी VITला ॲडमिशन घेतलं आणि रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जायला यायला चालू केलं. वडिलांच्या निधनानंतर एक 6 महिन्यांनी घरात एक चिठ्ठी सापडली. कपडे शिवायला टाकले होते पुणे कॅम्पात टेलरच्याकडे. आई म्हटली कपडे घेऊन ये. कपडे घेऊन घरी आलो. नवीन कपड्याची घडी होती. त्या रात्री खूप विचार केला की कधी काळी आपले पण कपडे असेच राहतील तर आपण काहीतरी वेगळं काम करायचं, सामाजिक काम करायचं आणि संस्था काढायची. मित्रांशी चर्चा केली की संस्थेचं नाव काय ठेवायचं. कुणी सांगितलं वडिलांचं नाव ठेव, कुणी सांगितलं सातारचं नाव ठेव. म्हटलं नाही, विवेकानंद माझे आदर्श आहेत. मी संस्थेचं नाव 91 साली ठरवलं, भारत विकास प्रतिष्ठान. लोगो काढला, भारताचा नकाशा, मागं सूर्य, मध्ये एक पणती. सायकलचं सीट कवर तुटलं होतं, बदलायला पैसे नव्हते, पण विचार होता की आपण काहीतरी वेगळं करायचं ज्याने भारताचा विकास होईल. डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं, जाम सॉसच्या बाटल्या विकल्या, पेंटिंगची कामं केली, अनेक उद्योग केले. फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला आणि टाटा मोटर्समध्ये 94 साली ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यानंतर कंपनी माझी म्हणून काम करायला लागलो. इथं माझे ते तरुण सगळे मुलं आहेत, त्यांना मी सांगेन की तुम्ही जॉब करणार असाल तर कंपनी तुमची म्हणून काम करा. मी कंपनी माझी म्हणून काम करायला लागलो आणि 6,500 रुपये पगार असताना कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. माझ्या व्हाईस प्रेसिडेंटने मला बोलवून विचारलं 97 साली कि बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्हें रिवॉर्ड क्या चाहिए, डबल प्रमोशन चाहिए, डबल इन्क्रीमेंट चाहिए या दोनों चाहिए. मी डबल प्रमोशन डबल इन्क्रीमेंट असं पाहिजे का. तर म्हटलं मला काही नको. माझे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात, त्यांना वाटतं की मी टेलिकोत इंजिनियर म्हणजे मोठा साहेब आहे. तर माझ्या मित्रांना कंपनीत काहीतरी कामाची संधी द्या. ते म्हणतील काम काय करतील. तर म्हटलं ते हेल्परचं काम करतील. ते म्हटलं हेल्परचं काम नाही पण स्वच्छतेचं काम करतील का. म्हटलं रहमतपूरला ब्रह्मपुरीला आश्रमशाळा आहे गाडगे महाराजांची, ती माझ्या पणजोबांनी गाडगे महाराजांना सांगितलं होतं. म्हटलं गाडगे महाराजांचा वसा आहे आणि 8 लोकांनी आम्ही टाटा मोटर्समध्ये 22 मे 97ला हाऊसकीपिंगचं काम चालू केलं. कुठल्याही कामात गुणवत्ता लागते म्हणून आम्ही यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता चालू केली. वास यायला नाही पाहिजे, चकाचक काम व्हायला पाहिजे. पहिल्या वर्षी 8 लाख टर्न झाला, मग 30 लाख झाला. 99 साली लग्न झालं वैशालीबरोबर. वैशाली पण आलेली आहे, ती MCOM MMS ICW बरंच शिकलेली आहे. ती नोकरीला होती, मी तिला लग्नाच्या आधी नोकरी सोडायला लावली आणि 1 महिन्यानंतर तिला म्हटलं की मला नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे. थोडी भांडली माझ्याबरोबर की कुठला व्यवसाय करणार. म्हटलं हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं. तर म्हटलं तू घर स्वच्छ करते, मी कंपनी स्वच्छ करतो. 1 महिन्यानी परमिशन दिली. मग आईला विचारलं, आईने खूप म्हटली. आई म्हटली हनुमंत 7 पिढ्यात कुणी धंदा केला नाही, व्यवसाय केला नाही, कसं करशील. आणि आम्हाला भावकी नाही आहे, मला धाकटा भाऊ आहे दत्तात्रय, पण वडती एकच आहे. तर मग मी रहमतपूरला कृष्णानदीच्या काठी 7 एकर जमीन विकत घेतली आणि 2001ला पूर्णवेळ काम चालू केलं. बेंगलोरला काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली, पुण्याबाहेर विस्तार केला शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन. आणि अपमान खूप व्हायचा त्या काळात. लोक कंपनीच्या आतच सोडत नसायचे. मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, दिल्लीला प्रधानमंत्री राहतात, अशा एखाद्या संस्थेचं काम आपल्याला मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतात. आणि मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही ज्या इच्छा मनापासून व्यक्त करता त्या परमेश्वर पूर्ण करायला मदत करतो. विवेकानंदांचं पुस्तक आहे माइंड अँड इट्स पॉवर. पूर्वी 5 रुपयाला होतं, आता 7 रुपये किंमत आहे. ते मी शेकडो वेळा ते पुस्तक वाचलं आहे आणि मी विचार केला तर गोष्टी घडतात. असे हजारो अनुभव माझ्याबरोबर आहेत. देव पाठीशी नाही, देव बरोबर चालतो असा अनुभव रोज येतो. आणि असा विचार करायला लागल्यापासून 1 वर्षाच्या आत BVGला पार्लमेंटचं मेंटेनन्सचं काम मिळालं. 1 मार्च 2003ला आम्हाला काम मिळालं. सांगायला अभिमान आहे की आज 23 वर्ष, यावर्षी 22 वर्ष पूर्ण होतील, पार्लमेंटचं सगळं काम BVGकडे आहे. आदरणीय खासदार रामशेठ ठाकूरसाहेब खासदार होते, ते दर्जेदार काम केलं. त्यानंतर 6 महिन्याच्या आत आदरणीय पंतप्रधानांचं घर मिळालं, त्यालाही 21 वर्ष पूर्ण झाली. मग पंतप्रधान साहेबांचं ऑफिस मिळालं, मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं, मग टाटा मोटर्सचे सगळे प्लांट्स मिळाले, वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, ITC, हिंदुस्थान युनिलिव्हर.
21 एअरपोर्टचं मेंटेनन्सचं काम आता BVGकडे आहे. पुणे एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट, चेन्नई एअरपोर्ट, अहमदाबाद एअरपोर्ट असे सगळे एअरपोर्ट्स आहेत. वेगळ्या मंदिराचं काम BVGकडे आहे. शिर्डी साईबाबा मंदिर गेले 23 वर्ष BVGकडे आहे. सिद्धिविनायक मंदिर मुंबई, सोमनाथ मंदिर, द्वारका मंदिर, बांके बिहारीचं मंदिर वृंदावनमधलं, अयोध्येचं राम मंदिर देखील BVGकडे आहे. अशी सगळी मंदिराचं काम करतो. तुम्हा सगळ्यांना माहिती असलेली 108ची ॲम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये चालवतो. त्याच्यामध्ये 1,20,00,000 लोकांना मदत झाली आहे. 20 लाख लोकांचा जीव वाचला आहे. 40,000 बाळंतपणं ॲम्ब्युलन्समध्ये झाली. तसं एक वेगळं काम करायचा प्रयत्न करतो आहे आणि देवाची कृपा आहे की सगळं होतं आहे. मग 2 वर्षापूर्वी आम्ही अमेरिकेत काम चालू केलं. तिथेही आता 2-1 हजार लोकं झाली. डेट्रॉईट एअरपोर्टचं काम BVGकडे आहे. ऑर्लँडो एअरपोर्टचं काम BVGकडे आहे. 1 लाख लोकांचा टप्पा ह्या महिन्यात आम्ही क्रॉस केला. म्हणजे 8 लोकांनी सुरू झालेला प्रवास. मला वाटतं की पहिला मराठी उद्योग असेल की ज्याच्यामध्ये 1 लाख लोक डायरेक्टली काम करतात. असं सगळं देवाच्या कृपेनं होतं आहे. मग मी शेती क्षेत्रात वळलो, हेल्थकेअरमध्ये वळलो, अशा वेगळ्या गोष्टी करतो आहे. पण गोष्टी घडतात आणि माझ्या तरुण मित्रांना हेच सांगेन की तुम्ही कुठलीही गोष्ट मनापासून ठरवली आणि त्याच्यावरती फोकस करून काम केलं तर 100% यश मिळतं. आणि असं अनेक गोष्टी मी करतो आहे, पण पुढच्याला वेळ ठेवतो. थँक्यू. हॅलो. चारही मान्यवरांचे आभार, कारण आपण आपला जो संपूर्ण प्रवास आहे तो या तरुण मुलांच्या समोर मांडला. आणि आता ज्या पद्धतीने आपण शोध मराठी मनाचा घेतोय आणि हा शोध आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना या लक्ष्मीची पावलं नेमकी कुठल्या दिशेने जात आहेत ती दर्शवण्याचा, आणि तो या चारही मान्यवरांच्या मुलाखतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने समोर आलेला आपल्याला दिसतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही, खाजगीमध्ये नोकऱ्या नाहीत. आणि माने थर्माकोल म्युझियम जगातलं पहिलं आणि भारतातलं पहिलं, सगळ्या विद्यार्थ्यांनी ते म्युझियम बघावं, त्याच्यातनं प्रेरणा घ्यावी आणि स्वतः उद्योजक बनावं. नोकऱ्या मागणारे न राहता नोकऱ्या देणारे व्हावेत अशी माझी सर्वांना विनंती आहे. माने थर्माकोल म्युझियम हे दहिवडीमध्ये माननीय चंद्रकांत दळवी साहेब, श्रीनिवास पाटील साहेब, प्रभाकर देशमुख, गुलाबराव पोळ यांनी या थर्माकोल म्युझियमचं उद्घाटन केलेलं आहे. बऱ्याच वेळा मुलं म्हणतात आमच्याकडं भांडवल नाही, आमच्याकडं पैसा नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही. कुठलंही कारण सांगायचं नाही. तुम्ही हे म्युझियम बघायचं, प्रेरणा घ्यायची, स्वतः उद्योजक व्हायचं. तर सर्वांना निमंत्रण आहे. सर्व शिक्षकांना, प्राचार्य साहेबांना विनंती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही दहिवडीला जावा, ते मुलांना म्युझियम दाखवा आणि त्याच्यातनं तुमचे हजारो लाखो उद्योजक तयार होतील. आणि भारत सरकारला सगळ्यांना नोकऱ्या द्यायच्या ऐवजी त्यांचा भारत सरकारचा ताण कमी होईल. तर सगळ्या प्राचार्य साहेबांना आणि सगळ्याला विनंती आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगा हे माने थर्माकोल म्युझियम बघावं, त्यातनं प्रेरणा घ्यावी. सगळ्या विद्यार्थ्यांना ते म्युझियम बघायला फुकट आहे. तिथं राहण्याची सगळी सोय केलेली आहे. 200 विद्यार्थी राहू शकतील अशी तिथं सोय आहे. उत्कृष्ट दर्जाचे टॉयलेट, बाथरूम एअरपोर्टला जसे असतील तसे आहेत. सुंदर सगळी व्यवस्था आहे. धन्यवाद. थँक्यू. मला थोडंसं सांगायचं राहिलं, मला वाटलं दुसरा प्रश्न येणार आहे. BVG 2012पासून शेती क्षेत्रात काम करत आहे. हर्बल प्रोडक्ट आम्ही बनवले ज्याने शेतीचं उत्पन्न एका सीझनमध्ये 50% ते 200% वाढतं. आदरणीय साहेबांच्या शेतात आम्ही ट्रायल दिले, अनेक ठिकाणी ट्रायल दिले, अतिशय चांगले केले. गेले 10 वर्ष आम्ही हेल्थकेअरमध्ये काम करतो आहे आणि कॅन्सरचं औषध कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरवरती अतिशय रामबाण काम करतं. अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही त्या ट्रायल घेतल्या आणि 24 तासात कॅन्सर सेल मरतात हे सिद्ध झालं. कॅन्सरचं औषध बनवलं, हार्टचं औषध बनवले, लिव्हर सिरोसिस, फॅटी लिव्हर, यंग एजला ॲक्ने येतो, पुटकुळी आली, एका दिवसात पुटकुळी यायचं थांबतं ॲक्नेच्या क्रीमने, हेअर फॉल थांबतो 15 दिवस ते 20 दिवसामध्ये. असं आयुर्वेदामध्ये आम्ही काम करतो आहे, हेल्थकेअरमध्ये काम करतो आहे. BVG न्यूक्लिअर म्हणून एक कंपनी केली, त्यांनी जसं माणसाचा CT स्कॅन करतात तसं इक्विपमेंटचा CT स्कॅन करायचं टेक्निक्स डेव्हलप केलेत. कुठल्या इंडस्ट्रीला लागतात ते. सातारला मेगा फूड पार्क केलं आहे, जे भारतातलं वन ऑफ द बेस्ट मेगा फूड पार्क आहे. 200 एकर जागेमध्ये 200 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून केलं आहे. नोएडाला आम्ही सोलरचा एक प्रोजेक्ट टाकला आहे, पहिला नॉन चायनीज सोलर प्रोजेक्ट 500 मेगावॉटचा BVGने नोएडामध्ये चालू केला आहे. आणि स्वप्न आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यात बदल करायला मदत करायची. नुकतंच भारत सरकारने जागतिक लेवलला जी रोजगाराची रिक्वायरमेंट आहे
त्यासाठी भारत सरकारने BVG बरोबर एक कंपनी फॉर्म केली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 मुलांना लाख नोकऱ्या, ही गोष्ट जरा नीट लक्ष देऊन ऐका. 20 लाख काय सांगतात ते? 20 लाख मुलांच्या नोकऱ्या आत्ता उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पॅरामेडिक, नर्सेस, वेल्डर, फिटर असे अनेक कोर्सेस आहेत. तर भारत सरकारने BVG बरोबर एक कंपनी फॉर्म केली आहे आणि आता 16 देशांमध्ये आम्ही आता काम चालू करतो. BVG ऑलरेडी अमेरिकेत चालू झाली आहे, सौदी अरेबियात चालू केले. यावर्षी इटली, फ्रान्स, जर्मनी, जपान अशा 5-6 देशामध्ये ह्या वर्षी आम्ही जाऊ. तर मी दळवी साहेबांनाही म्हटलं की आपल्याकडे जी मुलं शिकतात त्यांना 8वीपासूनच त्यांची कल चाचणी घेऊन त्यांना जर आपण शिकवलं तर जर्मनीमध्ये आता ड्रायव्हरची नोकऱ्यांची खूप गरज आहे आणि जर्मनीमध्ये जी तिथं 3,000 युरो मिनिमम पगार मिळतो, म्हणजे 3 लाख रुपये दर महिन्याला पगार मिळेल ड्रायव्हरसाठी. नर्ससाठी तोच 3 ते 4 लाख रुपये नर्ससाठी पगार आहे. तर अशा ज्या जागतिक लेवलच्या गरजा आहेत त्याच्यासाठी आपण तयार करणं, म्हणजे इथल्या प्राध्यापकांना आणि शिक्षण संस्थेत सगळ्यांना माझी विनंती राहील की जागतिक लेवलचा कोर्स म्हणजे काय गरज आहे हे आता आम्ही पुढच्या 2 महिन्यात तयार करतोय. ते मी दळवी साहेबांशी, विकास देशमुख साहेबांशी शेअर करतो. त्यांनी तिथल्या तुमच्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं की जो स्किलचा गॅप आहे, कारण आपण जे शिकवतो आणि जे हवं आहे ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे, ती जर आपण जोडली तर मला असं वाटतं की मी मध्यंतरी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की फक्त पाठीवरती थाप टाका, पुढच्या 10 वर्षात मी महाराष्ट्रातल्या 10 लाख मुलांना भारताबाहेर काम देऊ शकतो. 10 लाख मुलांना भारताबाहेर काम देता येईल, कारण सगळं जग म्हातारं होत चाललं आहे आणि त्याला गरज आहे. अजून एक सांगायचं मला, माने साहेबांनी सांगितलं की BVG विषयी महाराष्ट्राच्या 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात गेले 11 वर्ष धडा आहे. पुणे विद्यापीठानं तो धडा BA BComला फर्स्ट इयरला टाकला आहे आणि शिवाजी विद्यापीठानं BComच्या भाग 2ला माने साहेबांच्यावरती पण त्यात लेखा आहे आणि माझ्यावरती पण आहे. सो देवाची कृपा आहे, सगळं होतं आहे. शिवाजी विद्यापीठानं माननीय हनुमंतराव गायकवाड, मी स्वतः रामदास माने, SY BComच्या सिलॅबसमध्ये शिवाजी विद्यापीठानं आमचं नाव विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावं म्हणून प्रेरणा देणारे 2 लेख आहेत. मी शिक्षण संस्था, शिवाजी विद्यापीठ सगळ्यांचा ऋणी आहे की आमच्यासारख्या माणसाला पुस्तकामध्ये सिलॅबसमध्ये ॲड केलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हे पुस्तक वाचावं. उद्योग करत असताना उद्योगामध्ये ज्या अडचणी आम्ही भोगल्या त्या सगळ्या अडचणी या पुस्तकामध्ये आहेत आणि याच्याशिवाय जर का समजा वेळेचं बंधन आहे, याच्याशिवाय तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, वेळेच्या अभावी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही ABP माझा कट्टा रामदास माने लिंकवरती जावा. ABP माझा कट्टा रामदास माने बघा. माझे 750 व्हिडिओ वेगवेगळ्या TV चॅनलनं मुलाखती घेतलेल्या आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. धन्यवाद. आपण आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला मोठा मान सन्मान दिला आणि आमचं कौतुक केलं. जोरदार टाळ्या या त्याबद्दल सर्व माननीय दळवी साहेब, मान्यवरांसाठी आपण माननीय वाजवूया. विकास देशमुख साहेब सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.